नमस्कार. तर नेहमीप्रमाणेच मी माझे छंद, माझ्या आवडी-निवडी नेहमीच जोपासण्याचा प्रयत्न नेहमीच करत असते. गेल्या काही वर्षांपासून मी काही कविता, काही लेख असं लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. तर गेल्या काही वर्षांपासून मी जे काही लिहित आहे तर ते मी नेहमी लिहिते आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असतो. पण मी जर लिहितेय तर ॲक्च्युली गेल्या काही दिवसांपासून माझ्या हे डोक्यात आलेलं आहे की जर मी लिहितेय तर माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ते प्रॉपर वेने तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप इम्पॉर्टंट आहे. तरच तुम्हाला त्याचा अर्थ समजेल. मे बी जे मला सांगायचं आहे ते तुम्हाला समजेल. नाहीतर काय होईल की माझ्या हे लक्षात आलं की मी फक्त लिहितेय, ते पोस्ट करते आणि त्यामागे कोणी वाचतंय, कोणाला आवडतंय, कोणाला नाही आवडत आहे, कोणाला इंटरेस्ट आहे, कोणाला नाही आहे. पण ज्यांना खरंच इंटरेस्ट आहे, ज्यांना खरंच हे सगळं आवडतं, तर त्यांच्यापर्यंत कदाचित मला जे पोहोचवायचं आहे, माझ्या ज्या काही भावना आहेत, तर त्या काहींना त्या गोष्टी म्हणजे काहींना त्या कवितांचे लिंक लागतायत, काहींना नाही लागत आहे. कोणाला त्याचा अर्थ उमगतायत, कोणाला नाही उमगत आहेत. तर मी असा विचार केला, जर मी काहीतरी लिहितेय तर माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती की मी माझे जे काही विचार आहेत, मला जे काही तुम्हाला सांगायचं आहे किंवा जे काही असेल टॉपिक, तर ते तुमच्यापर्यंत प्रॉपर वेने पोहोचलं पाहिजे. म्हणजे असं नाही आहे की मी खूप काही लिहिते किंवा अशातला भाग नाही आहे. कधीतरी आपला फावला वेळ मिळतो, कधीतरी आपली विचार मांडण्याची संधी मिळते किंवा काहीतरी आपलं कवितेच्या माध्यमातून काहीतरी जुळवाजुळव करण्याचा आपण प्रयत्न करतो. तर ते तुमच्यापर्यंत योग्य रीतीने पोहोचणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर मी असा विचार केला ॲक्च्युली म्हणजे हे सगळं जे चालू झालं ना, तर आज मला तुम्हाला ते सांगायचं आहे की हे चालू कुठून झालं. शाळेमध्ये जेव्हा होते तर मराठी माध्यमांमध्ये असं होतं की कविता असतात, कवितांसोबत धडे असतात. मराठीचा जर पेपर आहे तर आपल्याला काहीतरी कविता दिलेल्या आहेत, खूप गडद अर्थ आहे त्याचा. आणि तेव्हा असं व्हायचं की खूप सारे असे लाईन्स आहेत, आपल्याला ते समजायचे आहेत आणि आपल्याला त्या 4 ओळींचा अर्थ जे कवयित्रीने किंवा कवीने जे काही लिहिलेलं आहे, त्या 4 लाईनमध्ये 100 शब्द सामावण्याची क्षमता त्या 4 लाईनमध्ये होती, हे तेव्हा समजलं. तर जेव्हा आपल्याला पेपरमध्ये जे काही लिहायचं होतं, म्हणजे जेव्हा आपण पेपरची मी तयारी करायचे, तर असं असायचं की ही कविता आहे, ह्या 4 लाईन आहेत, त्याचे कवयित्रीला जे अर्थ तुम्हाला समजवायचे ते तुम्हाला काही लाईन्समध्ये लिहायचे आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला 5 मार्क्स आहेत किंवा 10 मार्क्स आहेत, जे काही असेल ते. तर तेव्हापासून मला ही आवड म्हणजे माझ्या मनामध्ये निर्माण झाली की आपण हे 4 शब्द लिहिले, त्याच्यातून मला काहीतरी म्हणजे 4 लाईनमध्ये मी इतकं काही सामावून घेतलेलं आहे. म्हणजे ते खूप मला असं खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि त्याच्यानंतर मी असं काहीतरी ट्राय करायला लागले. कारण का, जेव्हा आपण शाळेमध्ये असतो आपला प्रयत्न हाच असतो. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये हेच होतं की जेव्हा आपण शाळेमध्ये असतो आपल्या डोक्यामध्ये हेच असतं की नाही बाबा, हे 4 लाईन आहेत, मला तर पेपरसाठी प्रिपेअर करायचं आहे, या 4 लाईनचा अर्थ मी रट्टा मारला आणि मी लिहून आले. बट खरंच जेव्हा आपण ती लाईन पूर्ण वाचतो त्यावेळेला कवयित्रीने लिहिलेल्या ज्या भावना असतात, त्यांना जे काही समजवायचं असतं, तर ते किती सुंदर रीतीने ते लोक त्याच्यामध्ये लिहितात. आणि त्यांचा तो एक छोटासा प्रयत्न असतो. 100 लोकांना जाऊन तर ते सांगणं पॉसिबल नाही आहे. तर त्या 4 लाईनमध्ये आपण किती जणांना किती समज देऊ शकतो, हा एक सुंदर विचार त्यामध्ये होता. आणि हे सगळं माझ्या डोक्यामध्ये असतानाच मी कोविडमध्ये हे सगळं चालू केलं. म्हणजे ॲक्च्युली मी 1-2 असं लिहिलेलं, बट मला सुद्धा ते आठवत नाही आहे की मी काय केलेलं. त्याच्यानंतर मग मी जसं इन्स्टाचं पेज चालू केलं, त्याच्या अगोदर सुद्धा मी खूप काही लिहिलेलं, जे कधी म्हणजे मला स्वतःलाच कधी अर्थ लागायचा नाही, मग मी तसंच ठेवून द्यायचं. काहींचा अर्थ लागायचा, काही माझ्या फ्रेंड सर्कलला आवडायचं त्याच्यामध्ये. तर मी असं थोडं सजेस्ट करून, फ्रेंड्सना विचारून असं काहीतरी पोस्ट करायचं. काहींना ते आवडायचं, काहींना ते समजायचं, काहींना नाही समजायचं. पण ज्यांना ते खरंच समजायचं, म्हणजे मला कुठेतरी असं वाटायला लागलं, हां ठीक आहे, आपल्याला काहीतरी जमतंय आणि इतकं आपलं बिझी शेड्यूल आहे आणि त्यामध्ये आपल्याला खरंच काहीतरी वेळ मिळतोय, तर आपले छंद जोपासणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि टू बी ऑनेस्ट, जर मी काहीतरी लिहितेय तर ऑफकोर्स
मी माझं डोक्यामध्ये जे काही चाललंय ते मांडण्याचा प्रयत्न करतेय. त्याने मी स्वतःच्याच बुद्धीला नक्कीच चालना देते, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करते, असं काहीतरी माझ्या डोक्यामध्ये नेहमी चालत असतं, तर मी ते करत असते. तर मी जे काही कविता लिहिल्या तर मी ते फक्त पोस्ट करत होते. बट मग माझ्या लक्षात आलं की नाही, हे तर सगळ्यांना नाही समजत आहे. माझे फ्रेंड्स तर मला बोलतात, अरे समीक्षा हे लाईन्स वाचून दाखव, अरे त्याचा अर्थ काय आहे. मग मला असं वाटायला लागलं, यार आपण लिहितोय तर खरं, बट जर आपल्या जवळच्या म्हणजे ज्यांना खरंच समजायला पाहिजे, काहींची तशी दूरदृष्टी असते की मी लिहिलंय तर त्यांना त्यातले गडद शब्द, गडद अर्थ जे काही असतात तर ते त्यांना समजतात. काहींना असं अरे काहीतरी लिहिलंय आणि आहे काहीतरी, असं काहीतरी वाचून ते लोक पुढे निघून जातात. तर हां, खरंच म्हणजे सगळंच समजण्याचं काही गरज नाही आहे, बट खरंच कोणाला त्याची आवड असेल तर त्यातले शब्द, आपल्याला जे काही सुंदर विचार मांडायचे असतात किंवा काहीतरी असतं आपल्या डोक्यामध्ये, तर ते आपण त्या हिशोबाने सुद्धा मांडू शकतो असं मला वाटतं. तर ॲक्च्युली असं काही मी स्टार्ट केलं हे सगळं लिहायला. कुठेतरी मला आवड निर्माण होत गेली आणि 4 लाईन लिहत गेले, 2 लाईन लिहत गेले. मग अरे काहीतरी जुळतंय, हां हे समजतं. अरे हा 2 लाईन बरोबर आहेत, या 2 लाईन तर चुकीच्या आहेत. ठीक आहे, चल जाऊ दे, काहीतरी आपण जुळवाजुळव करू आणि अर्थ तर बनतोय ना, हां हे छान आहे. असं काहीतरी करून करून जेव्हा कधी ऑफिसमधून जेव्हा रिकामा टाईम मिळेल तेव्हा हे सगळं मी लिहत होते. पण बरेच दिवसांपासून, म्हणजे असं नाही आहे की मी नेहमीच ॲक्टिव्ह असते, पण जेव्हा कधी टाईम मिळेल तर ऑफकोर्स हे खूप, म्हणजे जिथून आपल्याला खरंच खूप आनंद मिळतो अशी गोष्ट करायला काय हरकत आहे ना. तर या दृष्टीने मी ते सगळं करत असते. तर आज सुद्धा म्हणजे संडे होता, मी विचार केला काहीतरी आपल्या डोक्यामध्ये चालू आहे, जमतंय का आपण पुन्हा ट्राय करू. बरेच दिवस काहीच ट्राय नाही केले. तर मग असं करता करता काहीतरी डोक्यात विचार आला आणि म्हटलं ठीक आहे, चल आपण काहीतरी लिहूया. तर असंच मी करता करता असे 4 लाईन लिहिल्यात. तर मी फक्त 4 लाईन त्या तुम्हाला बोलून नाही दाखवणार आहे. मला जो तुम्हाला काही अर्थ सांगायचा होता त्यामागे काहींना कळेल, काहींना पहिलं लाईन वाचाय काहीतरी बोलतीये असं काहीतरी होईल. बट मला जे खरंच तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं त्या 4 लाईनमध्ये आपण हे सुद्धा सामावून घेऊ शकतो, या 4 लाईनमध्ये ती कॅपॅसिटी आहे, हे सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. सो या, हिअर वी गो. ॲक्च्युली मी असं काही नाव, स्पेसिफिक नाव किंवा असं काही डिसाईड तर नाही केलं आहे, बट जस्ट आता अर्धा 1 तासापूर्वी जे काही डोक्यात आलं तर ते फक्त मी मांडण्याचा प्रयत्न केला. ॲक्च्युली ही गोष्ट एक अशी आहे, बेसिक आयडिया देते की ही एक गोष्ट अशी आहे की एखादी मुलगी आहे, नेहमीच तिच्या आयुष्यामध्ये काहीतरी उतार चढाव असं काही ना काही चालू असतं. पण नेहमीच असं नाही आहे की प्रत्येक टाईमला आपल्यासोबत कोणीतरी असेल आपल्याला समजवायला, आपल्या अप्स अँड डाऊन्समध्ये आपल्याला सोबत असणारं नेहमीच कोणी असेल असं नसतं. तर हे काही 4 शब्द त्यांच्यासाठी आहेत, ज्यांनी काहीतरी करण्याची गरज आहे, काहीतरी चुकीच्या गोष्टीने आपण काय विचार केला पाहिजे, काय विचार नाही केला पाहिजे, आपण कुठे स्वतःला पुश केलं पाहिजे, असं काहीतरी छोटंसं मांडण्याचा प्रयत्न आहे. आय होप यू गाईज विल लाईक दिस. सो ओके. स्तब्ध झाल्या दाही दिशा, निशब्द झाले स्वर, उठला काहूर मनातून, विचारांनीच केलाय कहर. तर मला तुम्हाला असं सांगायचं आहे की ॲक्च्युली ती मुलगी आहे जिच्या डोक्यामध्ये खूप काही चालू आहे, काहीतरी तिचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा काही रिझन असू शकतं. हे कोणासाठीही लागू होतं, असं काही मी स्पेसिफिक असं काही लिहिलेलं नाही आहे, बट हे जनरल प्रत्येकालाच हे लागू होतं की काहीतरी आपल्या डोक्यामध्ये चालू असतं, आपल्याला कोणाला बोलता येत नाही, आपल्याला काहीतरी सांगायचं असतं बट आपण कोणाला नाही बोलू शकत. तर आपल्या मनामध्येच आपण ते साठवून स्वतःला त्रास करून घेतो. आपल्या विचारांचं काहूर आपल्या मनामध्ये चालू असतं, बट त्याने काय होतं, आपण कुठेच पोहोचत नाही. आपल्याला जिथे पोहोचायचं असतं आणि त्याचा इनडायरेक्टली आपण स्वतःलाच काहीतरी परिणाम करून घेतो. तर
या 2 लाईनमध्ये तर मला तेच सांगायचं होतं, की स्तब्ध झाल्या दाही दिशा, निशब्द झाले स्वर, उठला काहूर मनातून, विचारांनीच केलाय कहर. फक्त विचार चालू आहे तिचे, तिला आपल्याला काय करायचं हे तिला सुचतच नाहीये. पुढे मी असं लिहिलंय, उलगडणाऱ्या लाटांसोबत वाहून गेलीस दूर कशी, उलगडणाऱ्या लाटांसोबत वाहून गेलीस दूर कशी, किनारी तरी लाग आता, क्षितिजी आहे इथून दूर. तर तिच्या डोक्यामध्ये जे काही चालू आहे असं असतं, की आपण एक विचार करतोय, एका विचारामुळे आपण दुसरा विचार करतोय, तर आपण ॲट द एंड आपण कुठेच पोहोचत नाही. तर तिला ते समजण्याचं खूप गरजेचं आहे, की आपल्याला कुठेतरी पोहोचणं खूप गरजेचं आहे. तर तेच सांगण्याचा प्रयत्न मी या 2 लाईनमधून केलाय. पुढे मी असं लिहिलंय, सरसर वारा कानी गुंजतो, सोबत घेऊन पावसाची सर, सरसर वारा कान्ही गुंजतो, सोबत घेऊन पावसाची सर, तिन्ही सांजे मखमल दरवळे, घेऊन सुगंध भरभर. तिन्ही सांजे मखमल दरवळे, घेऊन सुगंध घरभर. याच्यामध्ये मला तुम्हाला असंच सांगायचं आहे, की नेहमीच आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काहीतरी चालू असतं. प्रत्येकाचं असं नाहीये, की आज माझा खूप चांगला दिवस आहे, उद्या माझा नक्कीच चांगला दिवस असं नाहीये. पण पहिला दिवस जर माझा चांगला होता आणि दुसरा दिवस माझा चांगला नाहीये, तर तिसरा दिवस ऑफकोर्स माझा चांगलाच असणार आहे. काहीतरी चांगलंच असणार. हर टाईम असं नाहीये, की आपल्या काहीतरी प्रॉब्लेम्सच आपण फेस करणार असं नाहीये. त्याच्यातून आपल्याला बाहेर पडणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर हे सांगण्याचा प्रयत्न मी या लाईनमधून केलाय. सहजच डोकावून पाहतोय बघ तुझा आशेचा सूर्यकिरण, सहजच डोकावून पाहतोय बघ तुझा आशेचा सूर्यकिरण, नव्या जोमाने भर उड्डाण तू, दे तुझ्या स्वप्नांना उडण्यास पर. तर मला तुम्हाला हेच सांगायचं होतं या लाईनमधून, की आय होप म्हणजे मी हे तुम्हाला सांगू शकते, की तिला असं समजलं पाहिजे, की सहज डोकावून पाहतोय तुझ्या आशेचा किरण. तू जे काही करतेयस, तू खूप काहीतरी चांगलं करतेयस. त्याच्यातून असं नाहीये, की तू उदास बसण्याची गरज आहे. काहीतरी आपण एखादं आज माझं काम काही चांगलं नाही झालं, उद्या असं नाहीये, की ते तसंच होणार आहे. आपण काहीतरी आपल्याला मार्ग तिथून मिळणारच आहे आणि एक जर मार्ग तुला मिळाला तर तुला माहिती आहे तुला पुढे काय करायचंय. तर हे सांगण्याचा प्रयत्न या लाईनमधून होता. दाटलेले नभ होते ते, आता तरी मनाची समजूत कर, तुझ्याच शब्दात समजावते आता, अंगीकार तू आयुष्यभर. याचा अर्थ असा आहे, की बघितलंस, ज्या वेळेला तू पुढे आलीस, ज्या वेळेला तुला काहीतरी आशेचा किरण मिळाला आणि आता तू काहीतरी चांगलं करते, तुला समजते, तर तेव्हा मी तुला तुझ्याच शब्दात सांगते, अरे बघितलंस, त्या दिवशी तर तू असा विचार करत होती, बट आत्ता तुला कळतंय ना, की ते तर तुझे वाईट दिवस होते. त्यावेळेला तू काहीतरी तुझ्या कामामध्ये काहीतरी फोकस नसेल केलं किंवा काहीही असू शकतं रिझन. तर त्यामुळे तुला ते फेस करावं लागलं. बट आज जर तू स्ट्रगल करून तू इतकं काहीतरी करतेय, तर ऑफकोर्स हे जेव्हा पण कधी पुढे तुझ्या आयुष्यामध्ये तुला फेस करावं लागेल, काहीतरी कामामध्ये आज तुझं काम होत नाहीये, तर त्यावेळेला तू हे लक्षात ठेवू शकते. तर आय होप आता मी पुन्हा जेव्हा बोलेन तेव्हा तुम्हाला काहीतरी मला जे काही सांगायचं आहे, म्हणजे निसर्गामध्ये किती क्षमता असते. निसर्गाच्या प्रत्येक म्हणजे मराठी ही अशी भाषा आहे, आपण जसा शब्द वळवतो तशी वळते. बट तसंच इतकी सुंदरपणे आपण त्यातून आपली भावना मांडू शकतो. म्हणजे मी सुद्धा हे असं काहीतरी लिहत असते, म्हणजे अगोदर हे असं काही माहीत नव्हतं. पण जेव्हा असं काहीतरी लिहायला लागलं तर याचा अर्थ तर अरे कोणीतरी असं बोलले, अरे काहीतरी पानं फुलं काहीतरी लिहिलंय, ठीक आहे. बट यामागे आत्ता जर मी तुम्हाला पुन्हा जर हळूहळू वाचून दाखवलं तर मे बी तुम्ही लिंक करू शकाल. तर माझी फक्त इतकीच भावना होती, की ते तुम्हाला खूप छान पद्धतीनं समजलं पाहिजे. पुन्हा मी तुम्हाला ती कविता एकदा वाचून दाखवते, ठीक आहे. स्तब्ध झाल्या दाही दिशा, निशब्द झाले स्वर, स्तब्ध झाल्या दाही दिशा, निशब्द झाले स्वर, उठला काहूर मनातून, विचारांनीच केलाय कहर. उलगडणाऱ्या लाटांसोबत वाहून गेलीस दूर कशी तू, उलगडणाऱ्या लाटांसोबत वाहून गेलीस तू दूर अशी तू, किनारी तरी लाग आता, क्षितिजी आहे इथून दूर. सरसर वारा कानी गुंजतो, सोबत घेऊन पावसाची सर,
सरसर वारा कानी गुंजतो, सोबत घेऊन पावसाची सर, तिन्ही सांजे मखमल दरवळे, घेऊन सुगंध घरभर. सहजच डोकावून पाहतोय बघ तुझ्या आशेचा किरण, सहजच डोकावून पाहतोय बघ तुझ्या आशेचा सूर्यकिरण. नव्या जोमाने भर उड्डाण तू तुझ्या स्वप्नांना दे, तुझ्या स्वप्नांना उडण्यास पर. दाटलेले नभ होते ते, आता तरी मनाची समजूत कर. दाटलेले नभ होते ते, आता तरी मनाची समजूत कर. तुझ्याच शब्दात समजावते आता, अंगीकार तू आयुष्यभर. आता तरी तुम्हाला काहीतरी, मला जे काही सांगायचं होतं तर ते तुम्हाला, मला असं स्वतःला वाटतंय की मी तुम्हाला काहीतरी सांगू शकले. सो आज मी हे असं काहीतरी लिहिलेलं होतं. आय होप तुम्हा सर्वांना आवडलं असेल. थँक्यू.